तर हे कॅरेट आपण तयार करणार आहे। याच्यामध्ये हे आपल्याकडे नारळाचं झाड होतं, त्याच्या ह्या नारळाचं निघलेलं हे आपण कॅरेटमध्ये भरून घेतलेलं आहे। आणि साईडने ही माती निघून म्हणून हे डब्याची झाकणं लावलेले आहेत। आणि आता आपण ह्याला आपल्याकडे किचन वेस्ट आणि हे नारळाचं झाडाचं निघलेलं आहे, हे सगळं हे नारळाच्या झाडाचं वेस्ट निघलेलं आहे ते आपण आता ह्या कॅरेटमध्ये भरून घेणार आहे। नारळाच्या फांद्या आहेत, ह्या फांद्या भरून आपण आता ही कॅरेट आपण काही पण आपल्याला हे झाड लावता येतं कशाचे पण, त्याच्यामुळे आपण ही कॅरेट तयार करून घेणार आहे। चला मग आता हे आपण नारळाच्या शेंड्या, हे नारळाचे फांद्या हे आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया आणि खाली खात पण तयार होईल आणि वर आपण काही झाडं जे लावतो ते झाडं पण येतील। आता आपण हे कॅरेट भरून घेऊया। एका साईडने ही तांदळाची पिशवी होती ती आपण साईडने लावून घेतलेली आहे। आता आपण भरून घेऊया। माती साईडने खाली पडू नये म्हणून हे सगळं आपण लावून घेतलेलं आहे। आता हे आपण भरून घेणार आहे। हे नारळाच्या बुडक्याचं निघलेलं आहे, नारळाच्या फांद्या निघलेल्या आहेत, ते सगळं आपण याच्यामध्ये भरून घेऊया म्हणजे खात तयार होईल आपलं आणि हे वेस्ट पण जाणार नाही आणि आपला खात पण तयार होईल। आणि इथं आपली माती आहे, त्याच्यामध्ये मध्ये माती पण टाकावं लागते खात तयार होण्यासाठी, त्याच्यामुळं आपण हे सगळं भरून घेऊया। अशा ह्या नारळाच्या फांद्या मोडून आपण आता लावून घेतलेल्या आहेत। तर आपण हे थोडंफार लावून घेऊया म्हणजे कुजून त्याचा खत तयार होतो। तर हे कॅरेट आपलं भरून याच्यावर माती टाकून घेतलेले आहे। आता ह्याच्यात आपण कोणतेही झाडं लावू शकतो आणि हे तर हे पडलेलं आहे ते पण खत आहे, ते पण आपल्याला भरायचं आहे छान असं। चला आता आपण ह्याच्यामध्ये झाडं लावून घेऊया। इथं आपल्याकडं शेवंतीची रोपं तयार केलेले आहेत, ते रोपं आपण आता कॅरेट तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे रोपं लावून घेणार आहे। आता हे रोपं आपण ह्याच्यामधून काढून घेऊया। छान किती मुळं पण आलेले आहेत, हे सुंदर आपले रोपं तयार झालेले आहेत। ह्याच्यामध्ये भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळं हे आपल्याला झाडं याच्यामधले रोपं लावलेले हे आपण काढून घेणार आहे। ह्याच्यामध्ये जास्त गर्दी झालेली आहे, गर्दी ह्याच्यातली कमी करण्यासाठी तर आपण आपले रोपं तर तयार झालेले आहेत, तर याच्यामधून आपण काढून घेतलं तरी चालतंय, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामधले गर्दी कमी करून घेऊया। तर आपण ह्याच्यामध्ये जेवढी कटिंग लावलेली होती ती आपली कटिंग सगळी तयार झालेली आहे। तर ही आपण कटिंग काढून घेतलेली आहे सगळी। तर ही आपली शेवंतीची कटिंग भरपूर घेतलेली आहे काढून आपण। आता हे कॅरेटमध्ये आता लावून घेऊया आपण। तर हे कॅरेट तयार करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे कटिंगपासून शेवंतीचे रोपं तयार केलेली आपण आता ह्या कॅरेटमध्ये लावून घेऊया म्हणजे छान असे आपले झाडं तयार होतील आणि आपल्याला फुलं भेटतील जास्त। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खड्डा करायचा असा आणि हे रोपं आपण घेतलेले असे लावून द्यायचं। ह्याला जागा पण भरपूर भेटली आहे आणि कॅरेट आपलं मोठं पण आहे आणि छान झाडं येतील, त्याच्यामुळं शेवंती लावून घेऊया आपण आता। तर सगळी कटिंग आता याच्यामध्ये लावून देऊया। छान आपली आता कटिंग लावून झालेली आहे, मस्त सुंदर अशी कटिंग लावून घेतलेली।